एकदा स्वागत हास्य सम्राट या कार्यक्रमामध्ये. आणि आता हसू मराठीमध्ये. बर, एकदा काय झालं, एका माणसाने 14 वर्षापर्यंत तपश्चर्या केली देवाची आणि मग देव प्रसन्न झाला. देव पृथ्वीवर अवतरला आणि त्याने विचारलं, बोल वत्सा, तुझं कल्याण असो, सांग मी तुझ्यासाठी काय करू. तर वत्स म्हणाला, देवा 14 वर्ष तपश्चर्या करतो, आता प्रसन्न झालास. देव म्हणाला, अरे 14 वर्ष तुझी, आमच्यासाठी म्हणजे काय 14 सेकंद फक्त. तो म्हणाला, असं आहे. मग देवा मला सांग, आमचे 1 कोटी रुपये म्हणजे तुमचे किती. म्हणला, आमचं 1 रुपया. मग देवा मला तुमच्यातले 100 कोटी रुपये देशील का. तर देव त्याला म्हणाला, जरा थांब, 1 तासाभरात फिरून येतो. आता काय आहे तर रॅपिड फायर राऊंड आहे. म्हणजे काय, एका मागोमाग एक स्पर्धक येतील, परफॉर्म करतील आणि निघून जातील. आणि सरते शेवटी, या एपिसोडच्या शेवटी ठरेल कुठले 2 स्पर्धक कालच्या एपिसोडच्या आणि आजच्या एपिसोडच्या गुणांवर बाजी मारतील आणि ते जातील आपल्या सेमीफायनल राऊंड मध्ये. तर मी सर्वप्रथम बोलवतो आपल्या पहिल्या स्पर्धकाला, पुण्याचे मंदार कारुळकर. बिपाशा बसू चिमणरावांकडे येते. चिमणराव म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पगडी, मिशी, धोतर, खूप जुन्या काळातले. आणि बिपाशा बसू आत्ताचे लेटेस्ट अभिनेत्री. दारावर टकटक होते. चिमण, कोण आहे, आलो आलो. चिमणराव दार उघडतात. दारात बिपाशा बसू साडीमध्ये उभी आहे, व्यवस्थित. कोण आपण. मी बिपाशा. या अशा नाही, म्हणजे मला काय म्हणायचंय, आपलं आडनाव काय. बसू. आपण दोघंही बसू, बसा. नाही, मी काय म्हणतो, काय झालं माहितीये का, तुम्ही तुमच्या त्या नेहमीच्या सात्विक पोशाखात आला नाहीत ना, त्यामुळे माझे लँडमार्क्स चुकले सगळे. नो मिस्टर चिमण, नो नो नो. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅव वन दिस कॉम्पिटिशन. थँक्यू. खरं म्हणजे काय झालं माहितीये का, एक सांगतो हं, आलात फार बरं वाटलं. मोऱ्याचा हट्ट म्हणून मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आज तो बडोद्याला गेलाय, तुमच्याबद्दल फार बोलतो तो. तो म्हणतो तुमचा अब्राहम लिंकन बरोबर काहीतरी लफडा आहे. नो नो नो, अब्राहम लिंकन नाही, जॉन अब्राहम. खोटं बोलला की काय कार्टा माझ्याशी. बर, मी काय म्हणतो, आई कीर्तनाला गेली देवळामध्ये आणि काऊ बाहेर गेली आहे. आपण डिनरला कुठे जायचं. मिस्टर चिमण, डिनरला आपण जाऊया नाका. आपण नाक्यावर जेवायला जायचं. नाका कॉन्टिनेंटल 5 स्टार हॉटेल. मग आधी नाही का सांगायचं, केवढा गोंधळ झाला. बरं, मी काय म्हणतो, काऊ यायच्या आत आपण जाऊन येऊया. का मिस्टर चिमण भाई. चिमणराव, तुम्हाला माहिती आहे का, माझ्याबरोबर तुम्ही डिनरला येणार आहात, हे तुमच्या दृष्टीने एक माइलस्टोन घटना आहे. हो हो, आई असंच म्हणायची, पण नुसता स्टोन म्हणायची. पण मला एक सांगा की मिस्टर चिमण, प्लीज प्लीज स्टॉप. मिस्टर चिमण, टेल मी, तुम्हाला माझं कोणतं पिक्चर आवडलं. जिस्म. तुमचं जिस्म आवडलं. अर्थ कळला नाही पण आवडलं. काय त्याच्यामध्ये तुम्ही नाही का असं ते काहीतरी स्टूलावर बसलेला आहात, असं काहीतरी पाय वगैरे करून बसलेला आहात तिथे, असंच ना. बरोबर. ना 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 मिस्टर चिमण, ना. मला एक सांगा, तुम्ही असं स्टूलावर का बसला आहात. काय मिस्टर चिमण, की आम्हाला कथेच्या मागणीनुसार काम करावं लागतं. अगदी बरोबर, मलाही घरच्यांच्या मागणीनुसारच काम करावं लागतं. परवा काऊ म्हणाली, फडताळातनं लोणच्याची बरणी काढा. असं स्टूलावर मी चढलो आणि पाय आपलं फ्रॅक्चरमध्ये होता, 4 दिवस पाय. असं तुमच्यासारखंच बसून ऑफिसमध्ये काम करत होतो मी. पण ते जाऊ दे, मी काय म्हणतो, आपण काऊ यायच्या आत डिनर करून येऊया का. काय मिस्टर चिमण, का, कशासाठी. काय काय आहे, जर काऊनी आपल्याला बाहेर जाताना पाहिलं ना, तर ते पुन्हा माझ्या पायावर लाटणं मारेल आणि मला कायमचं असं तुमच्यासारखं बसायची पाळी येईल.
आणि आता येत आहेत दुसरे स्पर्धक कोल्हापूरचे हर्षवर्धन भोसले. नमस्कार. इथं झी मराठीवर आल्यानंतर एकदा शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिला आमच्या शाळेत. मुख्याध्यापक वगैरे बसलेत. मग आता एवढा काही मोठा कार्यक्रम नव्हता. मग सरांनी स्वतः प्रस्तावना करण्याऐवजी विद्यार्थ्याला एका उठवलं. विद्यार्थी होतं बेंडल, खुळ्या डोसक्याच होता हो. तिथनं उठलं, जरा दंगेखोरच आला, अगदी स्टेजवर उभारला माईकच्या समोर. मी आपला बसलोय, सर बसलेत, विद्यार्थी बसलेत आणि बोलायला सुरुवात केली. दातच पाडीन गप नाही तर. उभारले, बोलायला लागली मी. ग बस की, बाहेर ये सांगतो तुला. प्रस्तावनेची सुरुवात अशी केली. नंतर बोलायला सुरुवात केली. म्हणलं, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, हाकलून काढणार त्याला बाहेर, मारच खाचील. बोलायला लागलो ना मी. त्यात त्याची काही चुकी नाही. अहो, आमच्या इकडं कसं आहे, आता पाणी जर तुम्ही कुणाला विचारलं, अहो कसं विचारणार, पाणी घेता का जरा, अगदी व्यवस्थित. आमच्या इथं तसं नाही हो. पाणी पाहिजे, कशाला पाणी मागते असं. एकदा काय झालं, त्या पाणी पाजण्यावरच विनोद. आमच्या इथे एक वयस्कर वृद्ध होते, म्हणजे अगदी विकेट पडणार असं झालेलं, अगदी हालत खराब झालेली. आणि सगळे मग पाहुणे वगैरे थोडेफार शेजा पाजारचे येऊन बसलेले, रडायचं वगैरे सुरू होतं. आणि आमच्या इथे एक व्यक्ती, त्याला सवय काय आहे, असं केलं तर कसं होईल, ते तिथं सगळं रडायचं वगैरे चाललंय. मी पण उभा होतो आणि तिथं अचानकपणे आला आणि ते म्हातारा वगैरे असं पडलंय, कसं तरी डोळा आपलं उघडायत आणि आला. ते फाडदिशी म्हटला, डॉक्टर वगैरे तपासायला लागल्यात. नवा असं केलं तर कसं होईल. आता तिच्या ह्यो आणि काय सांगतोय. नाही म्हणला, वाटतंय म्हाताऱ्याला उठवून बसूया आणि जरा पाणी पाजूया. आता हे जर नाही कुणी म्हणायचं, त्याला उठवला, जरा पाणी पाजलं, जरा म्हाताऱ्याला कसं तरी बरं वाटलं. थोडा वेळा असाच गेला. तिथनं पुन्हा आणि थोड्या वेळानं आला आणि म्हटला, हो असं केलं तर कसं होईल. आता आणि काय सांगतोय, नव मुंबईच्या अक्काला कळवूया आत्ताच. म्हणजे नव आता मेल्यानंतर जर कळवलं तर मला वाटतं यायला 8 तास तरी पाहिजेत कोल्हापूरला. तिथनं मग गाडी बिडी लाव पकडणार, इथं येणार, राख तरी नशीब व्हायला पाहिजे का नको. मला वाटते जरा लवकरच सांगूया. अरे बाबा, अजून ती मरायचं आहे. त्याला तसाच घाललं तर आणि थोड्या वेळानं आला. ते जरा बऱ्यापैकी वाटलं, जरा म्हातारं बोलायला लागले म्हटल्यावर. तेवढ्यात आला आणि म्हटला, नव लाकडं आत्ताच आणलेली बरी. कसं आहे, पावसा दिवस आहेत, वल्ली बिल्ली झालेली असतात, पेटवायच्या टायमाला अडचणी, त्या कोण थांबायचं तिथं पावसात. मला वाटतंय आत्ताच बोलवून घेऊया. लाकडं बिकडं काय असतील ती चांगली वाळली वेळली. कोणच काय बोल ना. सगळ्यांचा म्हणजे असं हिरमोड झालेला. ते म्हातारा आता काय होते काय नाही चाललेलं. तर आणि म्हटला, नव मडकं आणलं तर कसं होईल. कसं आहे, गेल्या वेळी मडकं आणलेला आपला आबा पलीकडचा मेलता, ते जरा सिमेंट लिपून दिलतो, हातातनं पडलं, म्हणला फुटलंच नाही. जरा मातीचं भीतीचं बघून आणूया. आणि पुन्हा आता असं केलं तर कसं होईल म्हणणार. एवढ्यात बाकीची 4 माणसं म्हणली, नाही आता असं करूया, ह्याच्या बरोबर तुला बी उचलला तर कसं होईल. दोन रॅपिड फायर परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता मला सहन होत नाही म्हणून सांगतो, थोडीशी विश्रांती घेऊया एक छोटीशी हास्य विश्रांती.